अंबादास दानवे आज जालना जिल्हा दौऱ्यावर जाणार आहेत। यावेळी ते गजकेसरी कंपनीत स्फोट झालेल्या ठिकाणाची पाहणी करणार आहेत। त्यानंतर ते स्फोटात जखमी झालेल्या कामगारांच्या तब्येतीची विचारपूस देखील करणार आहेत। पुण्याहून सिंधुदुर्गासाठी थेट विमान सेवा 31 ऑगस्ट पासून सुरू होणार आहे। वीकेंडला म्हणजे शनिवारी आणि रविवारी प्रवाशांना या विमान सेवेचा लाभ घेण्यात येईल। तर या विमान सेवेमुळे 55 मिनिटात पुणे सिंधुदुर्ग प्रवास शक्य होणार आहे। चांदीच्या भावात 1200 रुपयांनी वाढ झाल्यानं चांदीचा भाव 83,200 रुपये प्रति किलोवर पोहोचलाय। तर सोन्याच्या भावाला 72,000 रुपये प्रति तोळ्यावर पोहोचलाय। रत्नागिरी जिल्ह्यात 4 सप्टेंबर पासून मनाई आदेश लागू करण्यात आले। जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनी हे आदेश दिलेत। पुण्यातील खडकवासला धरण क्षेत्रातील पावसाचा जोर वाढलाय। धरणातून 35,000 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू आहे। प्रशासनाकडून नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। सातारा जिल्ह्याला आज पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आलाय। कालपासून पश्चिम घाट परिसरात पावसाचा जोर वाढल्यानं कोयना धरणात पाण्याची आवक वाढली आहे। पावसाचा जोर वाढल्यानं शेतकरी राजा सुखावलाय। रत्नागिरीच्या लांजा तालुक्यातील कोरणी नको धबधबा प्रवाहित झालाय। धबधबा प्रवाहित झाल्यानं पर्यटकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे। धरण आणि तिथंच धबधबा असा दुहेरी संगम असलेलं कोरणी नको ठिकाण हे पर्यटकांसाठी आकर्षण ठरतंय। नाशिक जिल्ह्यात पावसानं जोरदार हजेरी लावली आहे। जोरदार पावसामुळे 20 दिवसात दुसऱ्यांदा गोदावरी नदीला पूर आला। नदीला पूर आल्यानं प्रशासनाकडून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।